नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधूची मुलगी ही 10 वर्षानंतर मोठी दाखवलेली असते। म्हणजे 10 वर्षानंतर मालिका ही पुढे गेलेली असते आणि तिच्या आयुष्यामध्ये एक गोंडस मुलगी आलेली असते। तर ती जंगलातल्या एका झाडावर प्रत्येक झाडावर लिहित असते की माझे बाबा केव्हा येणार। तेव्हा एक गुंड एका मुलीला हाताला धरून तिच्यावर बळजबरी करण्यासाठी घेऊन येतो। तर लगेच सानवी हे सर्व बघते आणि त्या गुंडाला म्हणत असते की सोड तिचा हात आणि काय करतोस रे, तिच्यावर का अत्याचार करतो। तर तो गुंड हा सानवीला म्हणत असतो की तुझी आई घरी वाट बघत असेल, जा तू घरी। तर सानवी मात्र काही घाबरत नाही आणि ती लगेच त्या गुंडाला एक दगड फेकून मारते आणि त्या गुंडाच्या गुडघ्यावर तो दगड बसतो आणि तो लगेच तेथून पळ काढतो। तर सानवी पुढे येते आणि त्या मुलीला म्हणत असते की अगं, आपल्यावर जर अत्याचार होत असेल तर असे बघत उभे राहायचे नाही आणि घाबरायचे सुद्धा नाही, त्याला सामोरे जायचे असे मला माझ्या आईने शिकवले। तर ती मुलगी म्हणते की अगं, किती लहान आहे तरी सुद्धा मला तू वाचवले, म्हणून ती मुलगी तेथून खुश होऊन निघून जाते। सानवी घरी जायला निघते तर समोर अचानक एक साप सानवीला आडवा होतो। सानवी त्याला घाबरत नाही आणि त्याला म्हणते की साप दादा, माझी आई आल्यानंतर काय होईल हे तुला माहिती आहे ना, तुला बघून घाबरेन, त्यामुळे तू जा येते इथून, माझा कारनामा तिच्यापर्यंत पोहोचलाच असेल। तर साप हा चक्क तेथून जायला निघतो। सानवी म्हणते की तू असे नाही ऐकणार, चल आपण थोडा वेळ खेळूयात, म्हणून एक छोटीशी काठी ती हातात घेते आणि पकड पकड असे सापाला म्हणू लागते। तर लगेच सानवी खुश होऊन म्हणते तू पकडलीच नाही, मी जिंकले। तेवढ्यात सानवीची आई म्हणजे सिंधू आवाज देत सानवीला येते। तर सानवी म्हणते की बघितलेस का, आता ती आली आणि ती तुला घाबरेन, तू प्लीज येथून जा, मी उद्या तुला प्रॉमिस करते की नक्की तुझ्याबरोबर खेळेल। तर साप लगेच सानवीचे ऐकतो आणि तेथून अलगद असा निघून जातो। सावी लगेच झाडामागे लपून बसते। सिंधू तिला आवाज देत असते की सावी बाळा चल ना, मी नाही शोधू शकले तुला। तर सिंधू सर्वत्र तिला शोधत असते आणि सावी बाळा मी आता हारले, चल, म्हणून आपले मिठीत हात घेण्यासाठी ती आपले हात सावी पुढे करते। सावी ही सिंधूला म्हणते की आई डोळे बंद कर। तर सिंधू डोळे बंद करून सावीला मिठीत घेण्यासाठी उभी असते। सावी लगेच तिच्या मिठीत येते आणि दोघी मायलेकी एकमेकींना प्रेमाने मिठी मारतात। सिंधू सावीला म्हणते की बाळा, मी तुला किती वेळेस सांगितलं एकटी इकडे येत नको जाऊ, इथे सगळीकडे साप फिरत असतात, त्यांनी जर तुला काही केले तर मग काय करणार। सावी म्हणत असते की आई, मी तुला किती वेळेस सांगितले की इथले सगळे साप माझे फ्रेंड्स आहेत, ते मला काहीच करणार नाहीत। तेव्हा सावी सिंधूच्या हाताला धरते आणि चल मी तुला एक गंमत दाखवते, म्हणून तिने सर्व झाडावर लिहून ठेवलेले असते की माझे बाबा केव्हा येणार। ते बघून सिंधूला मात्र वाईट वाटते। सावी सिंधूला विचारते की आई, तुला माहिती आहे का ग माझे बाबा केव्हा येणार। सिंधू मात्र तिच्याकडे बघतच असते। तेव्हा मात्र सिंधूला घर सोडताना त्या घराकडे ती पाहत असते, म्हणून रत्नपारखी घराची तिला आठवण होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येते। ती म्हणते की सावी बाळा चल, आपण किती वेळ येथे थांबणार, म्हणून ती तेथून सावीला घेण्यासाठी जायला निघते। सावी म्हणते की मला नाही यायचं, माझ्या फेवरेट जागी आपण तेथे जाऊया। तर सिंधू म्हणत असते की सावी बाळा ऐकत जा, आपण तेथे का जात असे, आता पेशंट येण्याची वेळ सुद्धा झाली। तर सावी ही रुसून बसते आणि मला घरी नाही यायचे आणि तुझ्याबरोबर बोलायचे सुद्धा नाही असे सिंधूला म्हणते की सिंधू म्हणते की अगं असे का करतेस बाळा तू। सावी म्हणते की अगं तुम्हाला तेथे घेऊन जात नाही आणि घरी जाण्याचे काहीतरी कारण देत असते। सावी काही तिचा हट्ट सोडत नाही आणि आई जायचे म्हणजे जायचेच असे सिंधूला म्हणते। सिंधू हात जोडून म्हणते की माझी आई, तू कधी कुणाचं ऐकणारच नाही आणि चल। तर सावी खुश होऊन म्हणते की आय लव्ह यू आई। सावी आणि सिंधू पोलीस जेथे प्रशिक्षण चालू असते त्या ठिकाणी येतात आणि तेथे पोलिसांचे परेड चालू असतात आणि सावी ते खूप खुश होऊन बघत असते। तर सिंधू ही राघवची आठवण तिला येत असते। तर सावी तिला विचारते की अगं आई, तू कसला विचार करतेस। तर लगेच सिंधू म्हणत असते की नाही बाळा, मी कसलाच विचार करत नाही। सावी म्हणत असते की मला तुझ्या मनातलं ओळखलं, कारण मी तुझ्या पोटामध्ये होतेस ना, तेव्हा तूच मला म्हटली की तू माझ्या पोटामध्ये होती, म्हणून मला तुझ्या मनातलं सर्व काही समजते। सिंधू म्हणते की मग सांग ना, तू कसला विचार मी करत होते। सावी म्हणते की नाही आई, आता मला नाही समजले। तर लगेच सिंधू तिला विचारते की सावी बाळा, तू येथे दररोज येण्यासाठी हट्ट का धरत असते, तुला का आवडते इथे येण्यासाठी।
तर सावी म्हणते की आई नक्की सांगू का, मला मोठं झाल्यानंतर पोलीस ऑफिसर बनायचे. आणि सिंधू ही राघवची आठवण होऊन सावीला म्हणते की नाही, पोलीस वगैरे काही बनायचे नाही, चल घरी. तर तिथे शेजारी एक माणूस आलेला असतो आणि तो सिंधूला म्हणत असतो की आओ, किती छान ती स्वप्न बघते आणि तुम्ही तिचा हट्ट का पूर्ण करू शकत नाही, तुम्ही तिचे हट्ट प्रेमानेच पूर्ण करायला हवेत ना. तर तो माणूस सावीला विचारतो की काय ग बाळा, तुला का पोलीस ऑफिसर व्हायचे, तुझे बाबा पोलीस ऑफिसर होते का. तर सावी म्हणते माहिती नाही. तर सिंधू तिला घरी घेऊन जाते. त्यानंतर इकडे रत्नभारकी कुटुंबात सुद्धा खूप बदल झालेला असतो. ऋषभ आपल्या कामामध्ये खूप व्यस्त असतो. रत्नाकर घरातील सर्वांना ते बघून खूपच आनंद होत असतो. रुक्मिणी काकू सुद्धा एक खूप मोठे आमदार झालेले असतात आणि मधू सुद्धा खूप बदललेली असते. सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. रेश्मा वाढदिवसाची तयारी ही करत असते. तेवढ्यात काकू येतात. काकू म्हणते की काय रेश्मा, तयारी करण्यासाठी मदत करू का, कितपर्यंत आली वाढदिवसाची तयारी. तर रत्नाकर म्हणत असतो की आता आमच्यासाठी काकू तुला वेळच नाही, कारण तू एक खूप मोठी भावी आमदार झाली. तर काकू म्हणत असते की अरे तसे नाही, मला आता या घरामध्ये ऋषभ कामावरची सर्व पिढीवरची जबाबदारी त्याने स्वीकारली आणि राणीने घरातील सर्व व्यवस्थित जबाबदारी ती पार पाडते, मग मला असे काम काहीच राहिले नाही ना. तेवढ्यात मधू ही काकूंचा आशीर्वाद घेण्यासाठी येते आणि काकू, तुम्हाला येण्यासाठी आज उशीर झाला, तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही. म्हणजे मधू ही खूप बदललेली असते. तर राजश्री म्हणत असते की अगं मधू, तू 2 घास खाऊन घे, तू आज नाश्ता केला नाही. म्हणून राजश्रीच्या तोंडामध्ये मधू ऐवजी सिंधू येते. तर घरातील सर्वांना धक्का बसतो आणि सिंधूची आठवण होते. राजश्री म्हणते की सॉरी राणी, माझ्या तोंडातून चुकून निघले आणि तू घराची इतकी जबाबदारी सांभाळते, थोडंसं खाऊन घे ना. मधू म्हणत असते की नाही राजश्री मामी, राघव पिल्लूला घेऊन येतच असेल, त्यामुळे मला त्या अगोदर सर्व आटपून ठेवावे लागेल. त्यानंतर इकडे सिंधूची मुलगी आणि सिंधू ह्या घरी येत असतात. तर काही बायका ह्या सिंधूकडे शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि त्या सवीला गुड मॉर्निंग करतात आणि सवी ही त्यांना विचारते काय शेवंता काकू, तुमचे मिस्टर बरे आहात का. तर त्या म्हणतात की हो. तर सवी पुन्हा पार्वती काकूला विचारते की काय तुमच्या आई बरे आहात का. तर त्या सुद्धा हो म्हणतात. तर लगेच सवी म्हणते की खरंच खूपच छान. त्यानंतर लगेच ही पार्वती काकू म्हणत असते, कुसुमताई सिंधूला विचारते की आज घरात कोणीच नाही, घरातील सर्व जण लग्नाला गेलेत, त्यामुळे मला घरी लवकर जावे लागणार. तर सावी विचारते की तुमच्या घरात कोण कोण असतात. तर लगेच कुसुम सांगतात की अगं आमच्या घरामध्ये जाव, नणंद आणि हे सर्व असतात आणि सासूबाई सासरे, तर त्यांची एक छोटीशी मुलगी सुद्धा आहे. तर सावीला ते बघून ती आईला प्रश्न विचारते की अगं आई, त्यांच्या घरामध्ये किती माणसं असतात आणि आपल्या घरामध्ये कोणीच नाही. तर लगेच सिंधू वाईट वाटते. सिंधू त्या बायकांना म्हणत असते की उद्या मी तुम्हाला बँकेचे व्यवहार कसे करायचे त्याबद्दल महत्त्वाचं शिकवणार, त्यामुळे उद्या कोणीही क्लास बुडवायचा नाही. तर त्या बायका तेथून निघून जातात. सावी विचारते की अगं आई, आपल्या घरात आपण दोघीच असतो, बाकी कोणीच नाही का गं. तेव्हा सिंधू मनात म्हणत असते की अगं आपल्या घरात खूप माणसं आहेत, पण ते आता आपल्याला पूर्णपणे विसरून गेली आहेत आणि ते आपल्यापेक्षा खूप असे पुढे गेलेले आहेत, त्यांना आपला विचार सुद्धा नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सिंधू ही आपल्या मुलीला सवीला आकाशातील तो स्टार दाखवत असते. त्याच्या बाजूला आपले आजोबा दिसतात ना तुला. तर लगेच सावी विचारते की अगं आई, माझे बाबा सुद्धा असेच आजोबांसारखे स्टार बनले का. तर लगेच सिंधू तिला प्रेमाने जवळ घेते आणि सावी बाळा असे परत कधी विचारायचे नाही. तर मग सावी विचारते की आई मग सांग ना, माझे बाबा कुठे आहेत ते. तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर राघव अजून सुद्धा सिंधूचा फोटो आपल्या हातामध्ये घेऊन सिंधूचीच वाट बघत असतो आणि मला सोडून का गेली, मी अजून तुझ्यातच अडकलेलो आहोत. तर इकडे सिंधूला राघवची आठवण येते आणि राघवला ही रात्रंदिवस सिंधूचीच आठवण असते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.